शुभविवाह या मालिकेच्या 8 जुलैच्या भागामध्ये भूमी आणि आकाश यांची पहिली रात्र असते आणि दोघं जण आपली पहिली रात्र खूप एन्जॉय करत असतात आणि दोघं जण खूप रोमॅन्टिक होतात। त्याच वेळेला पुन्हा एकदा दार वाजतं। त्यावरती भूमी म्हणते, इतक्या रात्री आता कोण आला असेल? यावरती आकाश म्हणतो, काही नाही, तुझे ना ती बहीण आणि हा अथर्व या दोघांचीच ही कारस्थान आहेत। आत्ता ना या दोघांना असं म्हणत आकाश चिडतो, रागारागात दार उघडतो तर समोर आता रागिणी उभी असते। त्यावरती आकाश म्हणतो, सॉरी आत्या। रागिणी म्हणते, अरे सॉरी, म्हणजे खरं तर मी तुम्हाला इतक्या रात्री डिस्टर्ब करायला नको असतं, पण खरं सांगू का, तर त्याच वेळेला आपल्या ना इकडची आई योगेश्वरीची शेजारती असते आणि मला असं वाटलं की नवीन सुनेच्या हातून शेजारती व्हावी, म्हणून मी भूमीला बोलवायला आले। खरं तर सॉरी हा। यावरती मग मात्र भूमी म्हणते, नाही आत्या, तुम्ही म्हणताय ना तर मी येते, मी नक्कीच शेजारती करेन। असं म्हणत मग मात्र भूमी शेजारती करण्यासाठी तयार होते आणि आकाश थोडासा नाराजच होतो। त्यावरती रागिणी म्हणते, ठीक आहे, ये तू खाली। असं म्हणत आता रागिणी तिचा पुढचा डाव खेळण्यासाठी उत्सुक असते। मग भूमी आकाशला म्हणते, मी आले, म्हणजे ना देवाच्या इकडे दिवा लावते, शेजारती करते आणि येते। आकाश थोडासा नाराज होतो, पण एका क्षणासाठी। मग हसून भूमीच्या येण्याकडे आता तो डोळे लावून वाट पाहत असतो। तोपर्यंत रागिणीची कारस्थानं चालू होतात। रागिणी आता भूमीला सांगते, एक काम कर, तू न दिवा लावण्याची तयारी कर, मला वाटते बहुतेक तेल संपलेलं आहे, त्यामुळे दिव्यातलं तेल मी घेऊन येते। असं म्हणत ती तेल आणण्यासाठी आतमध्ये जाते आणि आत आल्यावर ती लपून छपून भूमीला तो फोटो कसा पाहते भूमी हे सगळं ती आता पाहत असते। भूमी त्याच वेळेला शेजारती करताना तिथे असलेला एक अल्बम उचलते। ती विचार करते, देवाच्या इथे अल्बम कोणी ठेवलाय? असा विचार करत ती तो अल्बम घेते आणि रागिणी मागून लपून छपून हे सगळं पाहायला लागते। तो अल्बम दुसरा तिसरा कुणी कसलाही नसून आकाशचे ते फोटो, म्हणजे आकाशला ज्या वेळेला 10 वर्षाची त्याची बुद्धी असते आणि शरीर मात्र वाढलेलं असतं तेव्हाचे फोटो ती आता भूमी पाहते। आणि हे असे फोटो आकाशचे का? आकाशला काय झालं होतं? नक्की काय घडलं होतं? असं विचार करत तिला आता चक्कर यायला लागते। तिला चक्कर येऊन ती खाली पडते। रागिणीचा डाव यशस्वी होतो। रागिणी तिकडे येते आणि बघू दे भूमी असं म्हणत ती कानोसा घेते की भूमीला नक्की काही झालंय का आणि भूमी शुद्धीवर तर नाहीये ना। भूमी बेशुद्ध पडले म्हटल्यावरती रागिणी खात्री करून घेऊन आता घरामध्ये गोंधळ चालू करते। आकाश लवकर खाली ये, भूमीची अवस्था बघ कशी झालेली आहे। असं म्हणत मग मात्र आता ती सगळ्या घरच्यांना आवाज देते। सगळ्या घरच्यांना आवाज दिल्यावरती सगळेजण धावत पळत खाली येतात। धावत पळत खाली आल्यावरती मग मात्र डॉक्टरांना बोलवलं जातं। डॉक्टरांना बोलवल्यावरती डॉक्टर भूमीला चेक करतात। भूमीला चेक केल्यावरती डॉक्टर सांगतात, तुमचं लग्न ना थोडा विचित्र परिस्थितीमध्ये झालं ना, म्हणजे मला खरं तर इतिहास सगळा समजला आणि या सगळ्याचा ना त्यांच्यावरती खूप परिणाम झालाय। म्हणजे आपण म्हणतो की या सगळ्यामध्ये मानसिक काही तिला त्रास नाही, पण तिला या सगळ्यामध्ये मानसिक खूप त्रास झालेला आहे। त्यामुळे मला असं वाटते की या सगळ्यामध्ये त्यांना न कोणत्याही प्रकारचं प्रेशर आणणं हे चुकीचं आहे। असं म्हणत आता मात्र डॉक्टर हे रागिणीचेच आहेत हे बोलण्यावरून आपल्याला लक्षात येतं। मग पौर्णिमा आणि वेदांगी या दोघी जणी एकमेकीकडे खुणा करतात। एकमेकींना खुणा करून आता आपलं काम फत्ते झालंय असं सांगतात। त्यामुळे डॉक्टर म्हणतात, हे बघा आकाश, मला असं वाटते की तुम्ही ना त्यांची मानसिक आणि शारीरिक ही अवस्था हेल्दी होईपर्यंत किंवा ते व्यवस्थित होईपर्यंत तुम्ही या सगळ्यामध्ये त्यांना कोणत्याही बाबतीत नातं पुढे नेण्यासाठी फोर्स करू नका। कळते ना तुम्हाला मी काय म्हणतोय ते? यावरती आकाश म्हणतो, हो डॉक्टर, तुम्हाला जे म्हणायचंय ते मला समजतंय, मी यापुढे भूमीला कोणत्याही बाबतीत फोर्स करणार नाही। आणि डॉक्टर निघतात। रागिणी डॉक्टरांना इशारा करते आणि फत्ते काम केलं म्हणून त्यांचे आभार मानते। मग आता डॉक्टर निघून गेल्यावरती सगळेच जण आपापल्या रूमवर जातात। आकाश भूमीच्या जवळ थांबतो भूमीची काळजी घेण्यासाठी। मात्र आता निघता निघता वेदांगी लपून छपून हे सगळं पाहत असते। आपल्या बरोबर डाव यशस्वी केलाय रागिणी मावशीने याचा तिला खूप आनंद झालेला असतो। मग आता भूमीच्या बाजूला आकाश बसलेला असतो। तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतो। भूमीला थोड्या वेळामध्ये शुद्ध येते। शुद्ध आल्यावर ती आकाशकडे पाहते आणि आकाश, यावरती आकाश म्हणतो, भूमी अगं काय झालं तुला?
तू अचानकपणे अशी चक्कर येऊन का बरं पडलीस? यावरती भूमी म्हणते, आकाश मी तुला ना, तू माझ्याजवळ थांब, मला खूप भीती वाटतीये. असं म्हटल्यावर ते आकाश म्हणतो, काय झालं भूमी? भूमी सांगते, तू मला सोडून जाऊ नकोस. मी ना तुझे ते फोटो की भास मला काही कळतच नाहीये काय होतं. असं म्हणत भूमी आता घडलेला प्रकार आकाशला सांगण्याचा प्रयत्न करते. तर आकाश तिला म्हणतो, हे बघ, तू स्वतःला स्ट्रेस घेऊ नकोस बरं, कोणत्याही बाबतीत स्वतःवरती स्ट्रेस घेऊ नकोस आणि काहीही मला सांगू नकोस. तू शांतपणे आराम कर, तुला सध्या आरामाची गरज आहे. असं म्हणत आकाश भूमीला आराम करण्यासाठी सांगतो. पण भूमी विचार करत असते, नक्की काय घडलं माझ्यासोबत? असं काय घडलं होतं आणि मला आत्ता ते आठवत नाहीये. आकाश म्हणतो, तू सोडून दे बरं सगळं. यावरती आता आकाशला भूमी म्हणते, पण आकाश ही आपली पहिली रात्र होती ना, आजची रात्र आपल्यासाठी खूप खास होती ना. मग यावरती आकाश म्हणतो, हे बघ, एकच रात्र नाहीये, आपल्या आयुष्यामध्ये अशा अनेक रात्री येणार आहेत ज्या रात्री आपल्यासाठी खूप खास असणार आहेत. त्यामुळे तू या गोष्टीचा विचार करू नकोस, येणारी प्रत्येक रात्र खास असणार आहे. भूमी म्हणते, नाही सॉरी आकाश, म्हणजे या रात्रीसाठी तुझ्या खूप काही आशा अपेक्षा असतील ना, माझ्यामुळे हे सगळं फ्लॉप झालं. यावरती आकाश म्हणतो, काय बोलतेस तू भूमी? अगं, आजची रात्र आपल्यासाठी स्पेशल आहे, स्पेशल होती आणि स्पेशलच राहणार आहे. आजची रात्र मी कशी स्पेशल करतो ना ते बघ तू. असं म्हणत आता आकाश कार काढतो, कारमध्ये भूमीला बसायला सांगतो आणि तो भूमीला त्याच ठिकाणी घेऊन येतो ज्या ठिकाणी ते आधी सुद्धा भेटलेले असतात. आता तिकडे आल्यावरती आकाश म्हणतो, दादा एक चॉकलेट मिल्क द्या. त्यावर तो माणूस म्हणतो, तुम्ही दोघं जण इतक्या दिवसांनी आलात? मी ज्या वेळेला पहिल्यांदा तुम्हाला पाहिलं होतं ना, तेव्हाच मला माहिती होतं की तुमच्या दोघांच्या मध्ये नक्की काहीतरी खास आहे. भूमी म्हणते, पहिल्यांदा? आपण इकडे आत्ता पहिल्यांदाच आलोय ना. आकाश म्हणतो, अगं नाही ग, कस्टमर वाढवण्यासाठी त्यांची ना ती ट्रिक असते, म्हणजे कस्टमर यावे इकडे, त्यांनी आपल्याशी ओळख करावी, म्हणून ते अशा ट्रिक करतात की तुम्ही आधी आला होतात, हे आला होतात, बाकी काही नाहीये, तू नको बरं स्ट्रेस घेऊ. असं म्हणत आकाश भूमीला या गोष्टीपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. मग तो सांगतो, दादा आम्हाला एक चॉकलेट मिल्क द्याल का? असं म्हटल्यावरती तो माणूस आता मस्तपैकी चॉकलेट मिल्क प्रिपेअर करतो आणि भूमी आणि आकाशसाठी देतो. आकाश आता चॉकलेट मिल्क घेऊन भूमीला घेऊन आता इकडे ताबडतोब कारमध्ये येतो, कारण पाऊस खूप जोरात पडायला लागलेला असतो. पाऊस पडल्यामुळे तिथे बाहेर थांबणं दोघांनाही शक्य नसतं, म्हणून दोघं जण आता मात्र धावत पळत आतमध्ये यायला निघतात. ज्या वेळेला दोघं जण आतमध्ये येत असतात त्याच वेळेला पावसामुळे आकाश खूप भिजलेला असतो आणि आता तो भूमीकडे पाहतो. तर भूमी आपल्या पदराच्या साहाय्याने आकाशच्या तोंडावरती असलेले पावसाचे थेंब छानपैकी टिपून घेत असते आणि आकाशचं तोंड कोरडं करत असते. आकाश आणि भूमी रोमॅन्टिक झालेले असतात. दोघं जण एकमेकांकडे छानपैकी पाहत असतात. भूमी चक्क लाजते. आकाश तिला चॉकलेट मिल्क देतो. दोघं जण एकमेकांकडे पाहत आता चॉकलेट मिल्क पित असतात. आकाश एकदम रोमॅन्टिकपणे भूमीकडे पाहत असतो. भूमी चक्क लाजते आणि आपले डोळेच बंद करते. मग आकाश भूमीच्या गालाला हात लावतो, तिला आपल्या जवळ घेणार तितक्यात जोरात वीज कडाडते. वीज कडाडल्यावरती भूमी आकाशला गच्च मिठी मारते. आकाशला मिठी मारल्यावरती आकाश एकदम गालातल्या गालात हसायला लागतो आणि भूमीला आपल्या मिठीमध्ये गच्च ओढून घेतो. दोघं जण एकमेकांच्या मिठीत असतात आणि आता रागिणीने कितीही प्रयत्न केले तरी दोघांच्यातलं प्रेम काही ती कमी करू शकत नसते. मग आकाश आणि भूमी एकमेकांच्या अधिक जवळ येतात. आकाश भूमीला किस करण्याचा प्रयत्न करतो, तिचे केस मागे सरतो. भूमी चक्क लाजते आणि आता आकाशपासून दूर होते. दोघांची रात्र स्पेशल असते, ती खराब करण्याचा रागिणीने कितीही प्रयत्न केला असला तरी दोघांची रात्र स्पेशल होण्याचं काही थांबतच नाही. दोघं जण रात्रभर एन्जॉय करतात. छानपैकी चॉकलेट मिल्क पिऊन आता दोघं जण पावसात भिजून घरी येतात. घरी आल्यावरती मग मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच भूमी किचन मध्ये एंटर करते. त्यावेळेला मानसी म्हणते, काय ग ताई, म्हणजे आज तू इतक्या लवकर इकडे? काल रात्र तुमची जास्त स्पेशल झालेली दिसते. यावरती मग मात्र लटक्या रागाने तिला आता भूमी सांगते, मनू तू हल्ली खूप फाजील झालीस बरं का, हल्ली खूप फाजील काहीतरी बोलायला लागलेस हा. यावरती मानसी म्हणते, ताई मी काय फाजील बोलते? म्हणजे काल दोघं जण बाहेर गेला होतात ना स्पेशल रात्र करायला,
तेच मी विचारते आहे, म्हणजे समुद्र किनाऱ्यावरती गेला होतात की अजून कुठे? यावरती भूमी म्हणते गप्प बस ग. यावरती मानसी म्हणते आपल्या इकडे ना समुद्र किनाऱ्यावरती गेल्यावरती ना ओठ जरा जास्तच खारट होतात नाही का? काय का भूमीताई, बरोबर ना? भूमी म्हणते मनू तू हल्ली खूप फाजील झालेस का? मानसी म्हणते अगं पण आज तू इतक्या लवकर किचन मध्ये कसं? आकाश जिजूंनी तुला सोडलं तरी कसं? भूमी म्हणते या घरची मी मोठी सून आहे, आता मला या घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पाडायला पाहिजेत ना, त्यासाठी मी आलेली आहे. मनू तुझा फाजीलपणा बंद कर. यावरती मानसी म्हणते पण काल रात्रभर. भूमी म्हणते चुप, किती फाजील बोलशील? यावरती मानसी सांगते अगं तसं नाही, काल रात्रभर तुला आकाश जिजूंनी गप्पा मारत ठेवला असेल ना, झोपला नसाल ना तुम्ही, आणि आज सकाळी तुझा चेहरा पाहून त्यांना आता त्यांची सकाळ करायची असेल. मग जा जा त्यांना चेहरा दाखव लपून छपून. वेदांगी हे सगळं ऐकत असते आणि जरी तुमचं लग्न झालं असलं तरी सुद्धा मी तुम्हाला दोघांना कधीच एकत्र येऊ देणार नाही. तुमच्या दोघांची रात्र आता मी कधीच स्पेशल होऊ देणार नाही असं म्हणत ती आता चिडलेली असते आणि आता स्वतःशी चिडत फिरत ती आता या सगळ्यामध्ये या दोघांची रात्र खराब करण्याचा प्रयत्न करणार असते. तोपर्यंत इकडे आता मानसी आणि भूमी या दोघी जणी बोलत असतात आणि हे सगळं वेदांगी ऐकून ती आकाशकडे जायला निघते. तोपर्यंत इकडे मानसी सांगत असते आज न अथर्वसाठी नाश्ता करू नकोस हा ताई, म्हणजे त्याला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर ऑफिसला जावं लागलं, कारण इकडे अभिजित जिजू पण गेलेत दुसऱ्या कामासाठी आणि त्याचबरोबर आता त्याच्यामुळे आकाश जिजू जात नाहीत ऑफिसला, म्हणून अथर्ववरती ऑफिसचा सगळा भार येतो आणि आता ती मुद्दाम अथर्व ऑफिसला गेला हे सांगत असते आणि आकाशने ऑफिसला जाणं हे गरजेचं आहे हे भूमीला पटवल्यावरती भूमी आता आकाशला ऑफिसमध्ये पाठवण्यासाठी तयार होणार असते. तोपर्यंत भूमी आकाशसाठी दूध घेऊन वरती जाणार तितक्यात तिला जाधव CID जाधवांचा कॉल येतो. जाधव तिला सांगतात की मी CID गायकवाड आहेत ना त्यांचा असिस्टंट आहे, त्यांनी मला या सगळ्या केसमध्ये कोऑपरेट करायला सांगितलंय आणि त्यासाठी मला तुमची चौकशी करायची होती आणि त्यासाठी मी इकडे आलेलो आहे. म्हणजे ना तुम्हाला हवालदारांचा फोन आला असेल, पण तुम्ही त्या हवालदारांच्या फोनवरती राजाराम काकांना भेटायला का नाही आलात? भूमी म्हणते हवालदारांचा फोन आणि मला? यावर ते म्हणतात हो तुम्हाला हवालदारांचा फोन आला असेल, राजाराम काकांना तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं, पण तुम्ही काही रिप्लायच नाही केलात, म्हणून राजाराम सरांनी मला सांगितलं की तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायला. भूमी म्हणते असं कसं झालं असेल, काहीतरी मिसकम्युनिकेशन झालं असेल, पण मला कोणत्याही हवालदाराचा फोन आलेला नव्हता. आता हवालदाराचा फोन आलेला असतो पण रागिणीने तो फोन घेत हवालदाराला पण मॅनेज केलेलं असतं. यावरती भूमी सांगते नाही मी राजा काकांना जाऊन लवकरात लवकर भेटेन, जेणेकरून त्यांना आता मला काय सांगायचं आहे हे मला समजेल. आणि भूमी विचार करते म्हणजे माझ्या ह्या फोन लिस्टमध्ये कॉल का नाही आलेला दिसत आहे, काय नक्की गडबड आहे? आणि भूमीला आता मात्र संशय येतो. तोपर्यंत आकाशचा भूमीला कॉल येतो आणि आकाशला भूमीचा चेहरा पाहायचा असतो आणि आकाश सांगत असतो आत्ता जर का तू माझ्या इथे असतीस ना तर. भूमी म्हणते चुप, काय आकाश? तितक्यात आता भूमी आकाशला समजवते की ऑफिसला जाणं किती गरजेचं आहे. इकडे रागिणी कब्जा करून बसलेली असते ऑफिसवरती आणि काहीतरी डील फायनल करणार. तितक्यात आकाश बाहेर येतो आणि केबिनचं दार वाजवतो. त्याच वेळेला आता सगळेजण म्हणतात की ऑफिसच्या मालकाने टेबलावरती ऑफिसच्या खुर्चीवरती बसून आमच्यासोबत मालकासारखं डील करावं अशी आमची इच्छा आहे असं म्हणत ते रागिणीला खुर्चीवरून उतरून आकाशला खुर्चीवर बसवतात. इकडे आकाश घरी आल्यावरती भूमी सांगत असते जेवण करून घ्या आकाश. आकाश म्हणतो मला भूक नाही आणि निघता निघता छानपैकी भूमीच्या गालावरती किस करतो.